चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत निलेश आणि 10 मिनिटाचा वेळ आहे. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटके पूर्ण करायचे ते लक्षात असलेल्या दोन्ही संघांना विनंती असेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. क्लीन बॉल. पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त केली जाते. निलेश बंद्रे याची निलेश तुंबडा यांच्या माध्यमातून. बघा पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवला, तो सुद्धा तगडा विकेट आहे. परफेक्ट चेंडू हाताळला गेला होता आणि आपल्याला बघायला मिळालं की ज्या पद्धतीनं इथे आपण पाहतोय की चेंडूला पिच केलं होतं त्यामध्ये फसला जातोय निलेश बंद्रे हा खेळाडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मजबूत आहेत, मात्र क्षेत्ररक्षक पर्यंत चेंडू गेला नव्हता कारण चेंडू शरीर यष्टीला लागल्याच्या नंतर सिले मिड ऑफ किंवा मग शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये थोडासा दरवळताना आपण पाहिला. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत आपण पाहिले तर 3 चेंडूंचा खेळ झालाय, त्यासाठी 1.5 मिनिट खर्च झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. वॉट बॉल. जयेंद्र बाके याला त्याचा आवडता चेंडू मात्र टायमिंग करता आलेला नाहीये. जयेंद्र याच्यावरती भरपूर मोठी जिम्मेदारी असणार आहे आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय की त्याला मैदानामध्ये अजून एक चांगला चेंडू पडल्याच्या नंतर आतमध्ये वळाला होता. चपळ चाणक्य क्रिकेट. आकाश रिपट याच्याकडेच असतो. ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक तैनात आणि या ठिकाणी जयेंद्र बागे याला खेळाय बाद. 3 विकेट महत्वाचे घेतले गेले आणि 3 विकेट हे महत्वाचे कोण तर निलेश बंद्रे, सोहन दळवी आणि जयेंद्र बागे. तिकडी जी होती त्रिमूर्ती जी होती ती मैदानामधून बाहेर पाठवण्यासाठी कारगर साबित झालाय गोलंदाज निलेश तुंबडा. लेफ्ट आर्म गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे आणि आज मात्र त्याने चांगले हात दाखवलेत. बघा भरतला का नाही आणलं किंवा मग आकाश रिपट का नाही आला सुरुवातीला ते त्याने करून दाखवलंय. त्याच्यावरती स्वतःवरती विश्वास ठेवलाय. निलेश याने समा बांधलाय या ठिकाणी. सूर्यकांत 99. गोलंदाजी मार्कवरती गौरंग रिपट. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. सामना करेल आयुष. क्या बात आहे. परफेक्ट चेंडू हाताळला जातोय. परफेक्ट चेंडू हाताळला जातोय. बघा पूर्णपणे ब्लॉक हॉल मध्ये चेंडूला ठेवलं जात आहे. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. सराव हा माणसाला परिपूर्ण बनवत असतो, मात्र आयुष्यामध्ये कुठलाही माणूस हा परिपूर्ण नसतो. मात्र 99.99% तुम्ही स्वतःला परफेक्ट बनवू शकता. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू आता मात्र चेंज द पेस होता, थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात काय घडतंय तर 1 धाव नक्कीच मिळाली जाते. ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहतो 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेनं धाव फलक आपण पाहतोय की थोडस कुपोषित धावसंख्या वाटू लागलेली आहे. धावसंख्या बनवावी लागेल चांगल्या पद्धतीने. नक्की काय करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, मात्र इथे पिचच्या खाली चेंडू लागला. याचाच अर्थ धाव संख्येमध्ये फरक पडेल. 2 की 1 2 फरक पडलाय. गौरांग रिपट याचा जर गोलंदाजीचा विचार केला तर 1 चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डबल. मोठ्या पटक्यांची गरज आहे पापडी संघाला. सध्या तरी मोठे पटके मारावे लागतील. मोठे पटके जर मारले तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळू शकाल, कारण तुमच्या गोलंदाजाला लढण्यासाठी आणि लढण्यासाठी काहीतरी निर्माण करावं लागेल. किमान 30 धावा तरी बनवाव्या लागतील या मैदानामध्ये. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. निलेश चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. धाव फलक पुढे सरकलं गेलं, ते म्हणजेच 6 या धाव संख्येवरती. शेवटचा चेंडू या षटकाचा, दुसऱ्या षटकाचा. मी म्हणेन चौकार किंवा षटकार येणं गरजेचं आहे.
नाही, तो मारू दिलेला नाही या गोलंदाजाने. बघा गौरंग रिपट याने आपण पाहिलं तर एक जबरदस्त खेळ हा केलाय. किती धावा दिल्या तर फक्त आणि फक्त 5 धावा त्याने आतापर्यंत दिल्यात. आणि एकूण धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा या धावफलकावरती. कुठला गोलंदाज गोलंदाजीमध्ये तर आकाश येत नाहीये, इथे येतोय भरत. भरत याला बोलावलंय परत असं म्हणावं लागेल. आयुष याच्या समोर भरत हा गोलंदाजी मार्क वरती आलाय. भरत तले, चिरमाई स्पोर्ट्स पाचवड, कासार वडवली, पाचवड पाडा कासार वडवली असं म्हटलं जाऊ शकतं. क्या बात आहे, जबरदस्त. अजून एक चेंडू आपण जर बघितला तर ब्लॉक हॉल मध्ये चेंडूला हाताळला गेलाय. प्रत्येक गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीची सुरुवात ही यॉर्करने केलेली आहे. यॉर्क लेंथ पद्धतीचा चेंडू टाकत असताना परफेक्ट यॉर्कर तिघांनी सुद्धा टाकलेत. अगोदर आपण जर बघितलं तर निलेश, त्याच्यानंतर गौरंग आणि त्यानंतर भरत. गतीमध्ये परिवर्तन होतं जबरदस्त. यस बॅट व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून दर्शवलं गेलंय. व्हाईट बॉल, व्हाईटनं धाव फलक आपण पाहू शकतो पुढे सरकेल, जाऊन पोचेल 8 वरती. बघा प्रश्न विचारले जातात गोलंदाजाच्या माध्यमातून. पापडी संघाला उत्तर शोधावं लागणार आहे. जर उत्तर शोधलं नाही तर मात्र तुक्के मारावे लागतील. कारण की जेव्हा प्रश्नाला उत्तर, जेव्हा एक्झामला जातो, जेव्हा प्रश्नाला उत्तर भेटत नाही ना, तेव्हा काही ना काही त्या मुद्द्याला धरून आपल्याला लिहावं लागतं, जेणेकरून शिक्षकाला कन्व्हिन्स करता येईल किंवा मग कन्फ्यूज करता येईल. त्याला म्हटलं आता तुक्का. इथे तशाच पद्धतीने काही तुक्के लावावे लागतील. क्रिकेटमध्ये तुक्क्यांचा जमाना नसतो, मात्र प्रयत्न करायला काय हरकत आहे असं म्हणू शकतो आपण. मात्र परफेक्ट गोलंदाजी केली जाते. बघा बेसिक आपण विसरलोय अजून सुद्धा क्रिकेटचं. जसं म्हटलं जातं ना, बॅक टू बेसिक. क्रिकेटमध्ये पाया जो क्रिकेटचा आहे, पायाभूत क्रिकेट आहे, त्याच्यावरती आपल्याला वळावं लागेल. जर फटके लागत नसतील तर बेसिक क्रिकेटचं जे आहे ते विश्वास त्याच्यावरती ठेवावा लागतो आणि पुन्हा एकदा सिंगल डबलवरती यावं लागतं. ते येताना दिसत नाहीये. बघा प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि गोलंदाज या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाज सूर्यकांत जो आहे त्याने आतापर्यंत 3 धाव बनवल्यात आणि 4 चेंडू हे असेच डॉट काढलेले आहेत. बघा सिंगल डबल ही क्रिकेटची रक्तवाहिनी असं म्हटलं गेलंय, तर सिंगल डबल वरती सुद्धा विश्वास तुम्हाला ठेवावा लागणार आहे. आयुष याला, अरे या ठिकाणी काय झालंय तर आयुष बाद झालाय. मात्र आकाश रिपट याने जो थ्रो केला होता तो जबरदस्त वेगवान थ्रो होता. धावसंख्या झालेली ती म्हणजेच 8 धावा. धावसंख्येचा थोडासा दुष्काळ पडलेला दिसतोय. प्रत्येक जण आपापला 100% देण्याचा प्रयत्न करतोय. या फ्लड लाईट मध्ये हे लुकलुकणारे यष्टे आपल्याला पुरवल्यात, त्या म्हणजेच आपण जर बघितलं भावेश पुणेकर यांच्या माध्यमातून आलेल्या आहेत. त्याबद्दल भावेश पुणेकर यांचे खूप खूप आभार आपण व्यक्त करूया. मात्र ज्या आहेत तशाच नेऊन दिल्या तर बरं पडेल. आय थिंक क्या बात आहे. इथे मात्र आउट स्विंग बघायला मिळाला वेगवान चेंडूमध्ये. आउट स्विंग किंवा मग आउट स्पिन बघायला मिळतोय. व्हाईट बॉल, व्हाईटनं धावफलक पुढे सरकलं गेलं. धावफलकावरती लागली गेली ती म्हणजेच 9 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. इनसाइड आउट. शतरक्षक तैनात. चांगला प्रयत्न, मात्र 2 धावा मिळतील. 2 धाब्यांना धावफलक थोडासा पुढे सरकेल, तो म्हणजेच 11. 18 चेंडू
आणि 12 धावांची गरज. जरा अगोदर जिंकलेले जे दोन संघ आहेत त्या दोन्ही संघांचे कर्णधार दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी यायचं आहे. अगोदर सामना जिंकलेले दोन्ही कर्णधार जे तिसऱ्या फेरीमध्ये आलेत त्या दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी स्टेजवरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. आणि आले असाल तर आम्हाला सूचित करायचं की आपण आलात. भाबोळा आणि वाकीपाडा दोन्ही कर्णधारांना विनंती असेल लवकर यायचं. आपण चिठ्ठ्या उडवतोय. चला सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. पंचांना चेंडू पुरवायचा आहे. आपण पाहतात आई मरुदेवी स्पोर्ट्स राजावली आयोजित आई मरुदेवी राजावली बी आयोजित म्हणावं लागेल कारण की ए आणि बी असे दोन संघ आहेत. तर आई मरुदेवी स्पोर्ट्स राजावली बी या संघाने आयोजित केली स्पर्धा नगरसेविका चषक 2026 हे देखणं आयोजन. आणि ज्या नगरसेविका आहेत त्या नगरसेविकाचं नाव आपण जर बघितलं मला वाटतं योगिता असं नाव आहे. योगिता देवेंद्र पाटील वार्ड क्रमांक 20च्या विद्यमान नगरसेविका आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन हे नक्कीच आपल्याला बघायला मिळतंय किंवा त्यांच्या नावानं नगरसेविका चषक असं हे आयोजन बघायला मिळतंय. देवेंद्रजी वासुदेव पाटील आणि योगिता देवेंद्र पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेली स्पर्धा. त्यानंतर आपण जर बघितलं भरपूर जणांनी आपल्याला सहकार्य या स्पर्धेसाठी दिलाय. कोणी कोणी काय काय दिलं तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी आम्हाला जसं जसं वेळ मिळतो तसं जसं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी जे आले नौशादा पागी यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट जे आले आहेत ते श्री मोहन तात्याबा म्हस्के यांच्या माध्यमातून. अध्यक्ष आहेत ते वाघरालपाड्याचे बहुजन विकास आघाडीचे मोहनदादा म्हस्के यांच्या माध्यमातून टी शर्ट आलाय. सन्मान चिन्ह आपल्याला लाभलेत नितीनजी भोवर माथाडी कामगार अध्यक्ष राजावळी विभाग. त्यानंतर टीमला टी शर्ट दिले गेलेले आहेत. सौजन्य आहे कैलास काशीनाथ वर्गन कैलासदादांच्या माध्यमातून टीमला टी शर्ट दिले गेलेले आहेत. त्यानंतर पाणी दिले गेले सौजन्य चंदन सिद्दीकी रिलायबल बिल्डिंग टाउनशिप. पहिलाच चेंडू आपण जर पाहिला वेगवान या वेगवान चेंडूला कसा उत्तर देईल हा खेळाडू. यस ओ स्टेप यस नो बॉल. बघा मागची पट्टी मागच्या कॅमेऱ्यातून दिसली गेली. दोन्ही अँगलनं पाहिलं गेलं आधी आणि आता फ्री हिट असेल. आता मात्र फ्री हिट होता. फ्री हिट गमावला गेलाय. धावसंख्या एकच आहे. चेंडू टाकून झाला एक. आयुष वाघे हा गोलंदाज वेगवान गोलंदाजी करतोय. या वेगवान गोलंदाजीला कसं प्रयत्न आणि कसं प्रत्युत्तर दिलं जाईल
हे पाहणं गरजेचं आहे. वाईट चेंडूची नोंद. आकाश रिपट याला संधी दिली जात नाहीये. बघा वाईड लाईनच्या आसपास चेंडूला पिच करण्याचा प्रयत्न. सर्वात चांगलं प्रत्युत्तर कसं असेल हे पाहणं गरजेचं आहे. ओहो हो, रोहित शर्मा स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. लुक जर आपण पाहिला तर या खेळाडूचा जसं लेझे एलिगन्स न खेळतोय रोहित शर्मा, त्याच पद्धतीने आकाश रिपट सुद्धा फटक्याला कमिट करताना आपल्याला बघायला मिळतोय. सरळ खेळलाय चेंडू. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. खाली कोणतरी थांबा. डायरेक्ट टी शर्ट मध्ये गेला. तिथे एक जण थांबा. कोण आहे? होय, ते खाली खुर्ची घेऊन बसा. ते ट्रॉफी निघून आला ना, चमोजले खातो. दरम्यान हा चेंडू सुद्धा खेळला जातोय. मात्र टायमिंग एवढा चांगला नव्हता. एक धाव नक्कीच मिळेल. आरुष त्या ठिकाणी आहे. हे म्हणजे जास्त मोठं लक्ष नाहीये. मात्र आयुष याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. धाव संख्या आपण पाहू शकतात 9 धावा, 3 धावांची गरज. आणि फलंदाज बाद. लेग बिफोर द स्टंपच्या पद्धतीने फलंदाज बाद झाला. पहिला चेंडू आपण जर बघितला तर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय. दरम्यान हा बॉल वाईड बॉल पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय. मग ऑन कॅमेरा या ठिकाणी चिठ्ठ्यांचा कौल केला जातोय. दरम्यान ऑन साइडला सुरेख फटका. षटकार. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा जबरदस्त कामगिरी करणारा निलेश तुंबडा मॅन ऑफ द मॅच. त्याला चिठ्ठ्या उडवल्या जातात. एक विजय